नमस्कार. आज आपल्याला बनवायची आहे गाजराची भाजी. गाजरामध्ये भरपूर अजीवनसत्व असतं, हे तर तुम्हाला माहीतच असेल. त्याकरिता मी हे अर्धा किलो गाजर किसून घेतलेले आहे. हे कांदे 5 घेतलेले आहेत, बारीक कापून घेतलेले आहे. 10-12 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे. ही कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ निवडून धुवून कापून घेतलेली आहे. ही साखर 2 चमचे घेतलेली आहे. ह्या मिरच्या मी 6 तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला भाजी फिक्की हवी असेल तर तुम्ही फिक्क्या 6-7 मिरच्या घालू शकतात. हे मी लिंबू घेतलेला आहे अर्ध, त्याचा रस घालायचा आहे आपल्याला. ही आलं लसूण पेस्ट आहे, 1 टीस्पून आहे. हे चवीप्रमाणे मीठ आहे. आपल्याला त्यात घालायचं आहे 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरा, हळद, 1 चमचा हिंग, पाव चमचा घालायचा आहे आणि 2 चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे. अशी म्हणजे ही तिखट आंबट गोड अशी छान भाजी. आणि हा मी जाडसर शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. इथे मी कढई तापत ठेवलेली आहे. त्यात आपल्याला हे 1.5 चमचा मी तेल घेतलं आहे ते घालायचं आहे. आणि तेल तापल्यावर आपल्याला मोहरी घालायची आहे. हे बघा, तेल आपलं तापलेलं आहे, त्यात घालायची आहे मोहरी. मोहरी छान तडतडली आहे, त्यात घालायचं आपल्याला जिरं. जिरं पण छान फुलवून घ्यायचं आहे, जास्त जळू नाही द्यायचं आहे ते. हे बघा छान फुललेलं आहे. गॅस बारीक ठेवला आहे मी. आता याच्यात कढीपत्ता आणि कांदा. बघा, कढीपत्त्यावर लगेच कांदा टाकला म्हणजे वास पण तसाच राहतो आणि जळत नाही आणि तेल पण उडत नाही. आता मी गॅस मध्यम करते आणि कांदा आपण छान लाल करून घेऊया मस्त. यात मी ह्या मिरच्या पण घालते, म्हणजे कांद्यात परतल्यामुळे त्याचा तिखटपणा येईल आणि भाजी मस्त छान अशी तिखट आंबट गोड लागेल. आता हा आपण 3 ते 4 मिनटं हा कांदा परतायला लागेल. छान असा गुलाबी होईपर्यंत आपण परतून घेऊया. पण कांदा लवकर लाल होण्याकरता आपण काय करायचं आहे, भाजीचं पूर्ण मीठ यात घालायचं आहे. जेवढं आपल्याला भाजीला लागणार आहे तेवढं भाजीच्या अंदाजाने. म्हणजे काय होतं, तेल सुटतं आणि कांदा पटकन लाल होतो मिठामुळे. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनटं बघूया. मधून त्याला हलवायचं आहे. दोन मिनटं झाले. आपण आता कांदा बघूया लाल झाला का. हे बघा, अजून थोडासा आपल्याला लाल होऊ द्यायचा आहे कांदा छान. असा मधून हलवायचा आहे, नाही तर मग खालचा लाल होणार आणि वरचा तसाच राहणार. म्हणून मधून असा 2-3 वेळा हलवायचा आहे. परत झाकण ठेवूया आणि याला शिजू देऊया. अजून 1 मिनिटभर आपल्याला वाट बघायची आहे. 1 मिनिट झाला आहे. आता आपण कांदा बघूया आपला कसा लाल झाला आहे. हो, मस्त बघा, मिरची छान याच्यात तिखटपणा आला आहे कांद्याला. आणि कांदा पण बघा आपला छान असा गुलाबी झाला आहे. आता आपण याच्यात घालणार आहोत आलं लसूण पेस्ट. छान मिक्स करून घेऊया कांद्यात. आता आपल्याला याच्यात घालायचं आहे हिंग. आता यात आपल्याला घालायची आहे 1 चमचा हळद. छान हळदीचा रंग येईपर्यंत मिक्स करून घ्यायचे.
आपण मीठ कांद्यातच घातलं हे लक्षात ठेवायचं आहे, नाही तर वरून परत मीठ घातलं तर भाजी खारट होईल. मस्त रंग आलाय बघा. मस्त आलं लसणाचा वास पण सुटलाय छान. आलं लसूण पेस्ट माझ्या चॅनलला आहेच किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की मिळेल. ती कशी बनवायची ते तुम्ही बघा आणि बनवून आईस बॉक्समध्ये किंवा आईस बॉक्सच्या खाली चिल्लर ट्रे असतो त्यात ठेवा, म्हणजे ते एकदम छान राहते. आता यात आपल्याला घालायचे किसलेले गाजर. आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला. बघा गाजर कांदा छान मिक्स झालेला आहे. यात ही घालायची कोथिंबीर. छान मिक्स करून घ्यायचं आहे. यात आपल्याला साखर पण घालून घ्यायची आहे, म्हणजे ती विरघळेल. आणि छान मिक्स करून आपल्याला 2 मिनटं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे गाजर शिजले पाहिजे. जास्तही शिजवायचे नाही आणि गाजराला जास्त शिजायला टाईम लागतच नाही. इथे तुम्ही बघू शकता भाजीचा कलर किती छान आला आहे. आता आपण हे झाकण ठेवून बारीक गॅसवर 2 मिनटं वाट बघायची आपल्याला. हे बघा 2 मिनटं झालेले. आता आपण झाकण उघडून बघूया आपली भाजी शिजली की नाही ते. बघा मस्त इथे भाजी झालेली आहे. एकदम छान वास सुटलेला आहे भाजीचा. आणि आपले गाजर पूर्ण शिजलेले आहे. गाजरांना शिजायला टाईम लागतच नाही. आता आपल्याला यात घालायचं आहे लिंबू. हे लिंबू असं पिळून घेतलं तर हातावर बिया राहतात, किंवा मग रस काढून घेतला तरी चालेल. हे मी अर्ध लिंबू यात घालते. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट जाडसर. तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तर तुम्ही ओलं खोबरं किंवा सुकं खोबरंही घालू शकतात. हे आपण छान मिक्स करून घेऊया. आणि इथे आपली भाजी छान अशी झालेली आहे. अर्धी वाटी शेंगदाण्याचा भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट मी जाडसर करून घेतलेला. आपली इथे भाजी मस्त तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, वरण भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकतात. अतिशय सुंदर अशी भाजी लागते ही. मी गॅस बंद करते आता आणि तुम्हाला ही प्लेटमध्ये काढून दाखवते. हे बघा इथे आपली भाजी तयार झाली आहे. अशी वरून थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट. अतिशय सुंदर आपली ही भाजी झालेली आहे. ही तुम्ही नक्की करून बघा. आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा. धन्यवाद.